प्राण्यांमध्ये पुनरुत्पादन भाग 2 वर्ग 8वी विषय जीवशास्त्र। मागील भागाचा सारांश। प्रजाती चालू ठेवण्यासाठी पुनरुत्पादन ही एक आवश्यक प्रक्रिया आहे। काही प्राणी पिल्लांना जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालतात। आणि अंडी नंतर पिल्ले बनतात। जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना विव्हिपेरस प्राणी असे म्हणतात। जे प्राणी अंडी घालतात त्यांना ओव्हिपेरस प्राणी असे म्हणतात। पुनरुत्पादन हे अलैंगिक आणि लैंगिक पुनरुत्पादन असे दोन भाग प्रकारचे असतात। ज्यामध्ये हायड्रामध्ये अलैंगिक पुनरुत्पादन नवोदित आणि अमिबामध्ये बायनरी फिशनद्वारे होते। मादी आणि नर गॅमेट्सच्या संयोगाला गर्भाधान म्हणतात। हा धडा पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पुढील गोष्टी जाणून घेता येईल। फलन आणि प्रकार, गर्भाचा विकास, तरुणांचा प्रौढांमध्ये विकास, क्लोनिंग। प्रमुख शब्द: बाह्य गर्भाधान, अंतर्गत गर्भाधान, गर्भ, मेटामॉर्फोसिस, टॅडपोल आणि क्लोनिंग। फर्टिलायझेशनचे प्रकार: स्त्रीच्या शरीरात जे गर्भाधान होते त्याला अंतर्गत गर्भाधान असे म्हणतात। गाय, कुत्रे, मानव यांसह अनेक प्राण्यांमध्ये अंतर्गत गर्भाधान होते आणि कोंबड्या, बाह्य निषेचन, अनेक प्राण्यांमध्ये गर्भाधान मादीच्या शरीराबाहेर होते। या प्राण्यांमध्ये गर्भाधान पाण्यात होते। वसंत ऋतू किंवा पावसाळ्यात बेडूक आणि टोळ तलावात आणि संथ वाहणाऱ्या नाल्यात जातात। आणि जेव्हा नर आणि मादी पाण्यात एकत्र येतात तेव्हा मादी शेकडो अंडी घालते। कोंबडीच्या अंड्याप्रमाणे बेडकाची अंडी कवचाने झाकलेली नसते आणि ती तुलनेने अतिशय नाजूक असतात। जेलीचा एक थर अंडी एकत्र ठेवतो आणि अंड्यांना संरक्षण देतो।
आणि अंडी घातली असता नर त्याच्यावर शुक्राणू जमा करतो. प्रत्येक शुक्राणू त्याच लांब शेपटीच्या मदतीने पाण्यात यादृच्छिकपणे पोहतो. शुक्राणू अंड्याच्या संपर्कात येतात आणि फ्यूज होतात, परिणामी गर्भाधान होते. अशा प्रकारचे गर्भाधान, ज्यामध्ये नर आणि मादी गॅमेट्सचे संलयन मादीच्या शरीराबाहेर होते, त्याला बाह्य गर्भाधान म्हणतात. मासे, स्टारफिश इत्यादी जलचर प्राण्यांमध्ये खूप सामान्य आहे. उदाहरणार्थ, नर आणि मादी बेडुकांमधील संभोग किंवा शारीरिक परस्पर संवाद, ज्यामुळे सामान्यतः पावसाळ्यात बाह्य गर्भाधान होते. तुम्हाला माहिती आहे का, मासे आणि बेडूक शेकडो अंडी का घालतात, तर कोंबडी एकाच वेळी एकच अंडी का घालते? प्राणी शेकडो अंडी घालतात आणि लाखो शुक्राणू सोडतात. परंतु सर्व अंडी फलित होत नाहीत आणि नवीन व्यक्तींमध्ये विकसित होतात. कारण अंडी आणि शुक्राणू पाण्याच्या हालचाली, वारा, पावसाच्या संपर्कात येतात. तसेच तलावामध्ये इतर प्राणी देखील आहेत जे अंडी खाऊ शकतात. अशा प्रकारे त्यांच्यापैकी कमीत कमी काहींचे फलन सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अंडी आणि शुक्राणूचे उत्पादन आवश्यक आहे. सांगा, सर्व लहान मुले संतती त्यांच्या पालकांसारखी असतात का? तुम्ही रेशीम पतंगाच्या जीवन इतिहासाबद्दल माहिती असेल. रेशीम पतंगाच्या अळ्या प्रौढांसारखे नसतात. रेशीम पतंगाच्या जीवनचक्रामध्ये अंड्यातील अळ्या किंवा सुरवंट प्रौढ असतात, प्यूपा. बेडकाच्या जीवनचक्रात अंडी, अळ्या, प्रौढ अशा 3 वेगवेगळ्या अवस्थांचा समावेश होतो. टॅडपोल आणि काही प्राण्यांची पिल्ले त्यांच्या पालकांसारखी असतात आणि काही नसतात जेव्हा ते अंड्यातून बाहेर येतात. अशा प्राण्यांना मेटामॉर्फिस, मेटा म्हणजे पलीकडे, मॉर्फी म्हणजे फॉर्म नावाची प्रक्रिया होत असतात. शरीराच्या आकारात बदल काही कालावधीत विकासादरम्यान होतो आणि त्यानंतरच ते त्यांच्या पालकांसारखे होऊ लागतात. कधी तलावात पोहताना काही मासे पाहिले आहेत का?
माशांना टॅडपोल म्हणतात आणि हे बेडुकांच्या आळ्या आहेत, जे प्रौढ बेडकांमध्ये विकसित होत असतात. मानवांमध्येही मेटामॉर्फोसिस होतो का? मनुष्यांमध्ये प्रौढांसारखे शरीराचे अवयव जन्मापासूनच असतात. गर्भाचा विकास. निषेचनामुळे झिगोट तयार होते, जे गर्भात विकसित होण्यास सुरुवात होते. झिगोट वारंवार विभाजित होऊन पेशींचा गोळा तयार होतो. पेशीनंतर शरीराच्या वेगवेगळ्या ऊती आणि अवयवांमध्ये विकसित होणारे गट तयार होण्यास सुरुवात होते. या विकसनशील संरचनेला भ्रूण म्हणतात. विकासासाठी गर्भ गर्भाशयाच्या भिंतीमध्ये एम्बेड केला जातो. गर्भाशयात गर्भाचा विकास होत राहतो आणि शरीराचे अवयव हळूहळू विकसित होत जाते. पाय, डोके, हात, डोके, डोळे, कान. गर्भाची अवस्था ज्यामध्ये शरीराचे सर्व अवयव ओळखता येतात त्याला गर्भ म्हणतात. गर्भाचा विकास पूर्ण झाल्यावर आई बाळाला जन्म देते. क्लोनिंग. डॉली क्लोन केलेल्या मेंढीची कथा. क्लोनिंग म्हणजे सेलची इतर कोणत्याही जिवंत भागाची किंवा संपूर्ण जीवाची अचूक प्रत तयार होते. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथील रॉसलिन इन्स्टिट्यूटमध्ये लॅन विल्मोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमच प्राण्यांचे क्लोनिंग यशस्वीरित्या पार पाडले जाते. डॉली नावाच्या मेंढीचे यशस्वी क्लोनिंग केले. डॉलीचा जन्म 5 जुलै 1996 रोजी झाला आणि क्लोन केलेला पहिला सस्तन प्राणी होता असे म्हणतात. डॉलीचे क्लोनिंग प्रक्रियेदरम्यान मादी फिन डॉर्सेट मेंढीच्या स्तन ग्रंथीमधून एक पेशी गोळा केली गेली. स्कॉटिश ब्लॅकफेस इवे पासून एक अंडी प्राप्त झाली. अंड्यातून न्यूक्लियस काढला गेला. फिन डॉर्सेट मेंढीच्या स्तन ग्रंथीच्या पेशीचे केंद्रक स्कॉटिश ब्लॅकफेस इवेच्या अंड्यामध्ये घातले गेले, ज्याचे केंद्रक काढून टाकण्यात आले होते.
या प्रकारे तयार केलेली अंडी स्कॉटिश ब्लॅकफेस ईबेमध्ये रोपण केली गेली. अंड्याचा विकास सामान्यपणे झाला आणि शेवटी डॉलीचा जन्म झाला. डॉली ही फिन डॉर्सेट मेंढीची निरोगी क्लोन होती आणि तिने सामान्य लैंगिक माध्यमाद्वारे स्वतःची अनेक संतती निर्माण केली. डॉलीपासून क्लोन सस्तन प्राणी तयार करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले, मात्र अनेकांचा जन्मापूर्वी मृत्यू होतो किंवा जन्मानंतर लगेच मृत्यू होतात.